अहो शांताबाई, काल झगडा झाला म्हणते गावात बाया बायाचा. हो बापा, माय कानावर आलं ऐकाले. लता संग भांडल्या म्हणते या तिघी चौघी जणी. प्रीती, तिकडे रूपा आणि रूपाची जाऊ मंदा आणि आशा, चौघी जणी गेलत्या म्हणते झगडाले. हो ना, पण लताचं काम बरोबर नाही आहे. हा, आता पैसे भरले त्यानं आणि त्यालाच काय शिरजोर व्हाव. हा, भरले बा, भरले तर ठीक आहे, प्रेमानं बोलाव, देऊन देईन बा तुमचे पैसे. चांगल्यानं बोलाव ना, हिनं काले झगडाले पाहिजे. आणि असं म्हणताही नाही येत बाप्पा कोणासमोर, नाही तर आपल्या घरीच भांडण येवाचं आहे. नाही तर काय, कोणाच्या गोष्टी करणं बरोबर नाही आहे. आजकाल तर भिंतीलाही कानं राहते. हो ते तर आहे, पण असं ऐकायला आलं म्हणून सांगून राहिली. तुला माहीत आहे का नाही आहे बा म्हणून? माहीत आहे ना, माहीत आहे मला. अमाय प्रीती, ये ना. पाय असं आहे ना, मी म्हणतो ना बरोबर भिंतीले कानं राहते. टपकली नाही हे. आता शांत राह, आता काही बोलू नको. नाही नाही शांताबाई, आता विषयच नाही काढत ना, मी विषयच नाही काढत. ये ना प्रीती, ये ना. काय काकू, तुम्ही इकडे येऊन बसल्या आणि मी तुम्हाला कुठं कुठं नाही पाहून राहिली. इथं असन काकू, तिथं असन काकू. रूपाच्या घरी गेली होती, तिथंही नाहीये. तिकडे आशाच्या घरी गेली, तिथंही नाहीये. चला आता मावशी म्हणतो काकूच्याच घरी जाऊ म्हटलं, चंद्रकला काकूच्या घरी. पाहिजे बाप्पा, कधी काकू म्हणतं, कधी मावशी म्हणतं. काय होते, काकू म्हटलं आणि मावशी म्हटलं तर एकच आहे ना. मावशी म्हणजे आई सारखीच आणि काकू म्हणजे आई सारखीच. हो ते तर आहे, आईवाडी नाही तर काय मग. ये ना बस. कशी काय आली बाई प्रीती, काही काम होतं का? नाही ना काकू, काम नाही आहे. घरी राहू राहू बोर झाली मी. लय दिवस झाले पार्टी वाटी नाही केली, तर चालता काय म्हटलं पार्टी करू नाही तर कुठं घुमायला जाऊ. अव पार्टी करू तर पैसे नाही पाहिजे काय? पैसे पाहिजे ना पार्टी करायला. एक तर बायाजवळ तर बिशी भराले पैसे नाही आणि तू म्हणतं पार्टी करू. नाही तर काय मग, तुमच्याजवळ तर बिशीवर आले पैसे नाही राहत आणि आता पार्टी म्हणतो तू. कोणाजवळ असन काय आता पैसे? काल ज्याच्याजवळ होते पैसे सगळेनं भरली बिशी. आणि पार्टी म्हटलं तर पार्टी काही बिना पैशानं होत नाही, पैसे तर पाहिजेच. नाही तर काय मग. आणि आपण टाकू ते 100-150 रुपये टाकू, पण 100-150 रुपयानं पार्टी थोडी होते. आता आपण पूर्ण 5-6 जणी राहू, 7-8 जणी, तर पैसे नाही पाहिजे मग. घुमा फिराले, खावा पेवाले पैसे पाहिजे ना. ते तर आहे काकू, पैसा तर पाहिजे, पण अशी पार्टी करू ज्याच्यात पैसा नाही लागत आपल्याला. घुमणं फिरणंही फुकट होते आणि खावा पेवाले पैसा नाही लागत. अशी पार्टी करू मस्त. म्हणजे घुमणं फिरणंही फुकट झालं पाहिजे, पैसा नाही लागला पाहिजे आणि खावा पेवालाही पैसा नाही लागला पाहिजे. सांग बापा, अशी कोणती पार्टी आहे तर? तीर्थयात्रेवर तर नाही नेशील तर आम्हाला पैदल नाही काकू, तेवढ्या दूर कायले जावत आहे बापा. इच्छा इथं जवळपास. माझ्याजवळ एक आयडिया आहे मस्त तुमच्यासाठी. बरं सांग ना. काय म्हणतो, 2 आहे आयडिया माझ्याजवळ. एक आहे तुरीच्या शेंगाची पार्टी. आता मस्त तुरीचा सीझन आहे, आता शेंगा खायला भेटते. तर मस्त म्हटलं वावरातच तुरीच्या शेंगा उकळून टाकू आणि मस्त वावरातच खाऊ. आणि तुरीच्या शेंगाले पैसे लागतच नाही. वावरात जाणं आहे, शेंगा तोडणं आहे आणि वावरातच पकवणं आहे. फक्त काय लागते आपल्याला, घरून भांडे न्यावं लागत आणि मीठ. दुसरं काय पाहिजे, काहीच नाही, फक्त मीठ लागत ना आपल्याला. अम्माय हो प्रीती, बरोबर आहे. म्हणजे तू विचार करूनच आली नाही तर बाबा पैसे नाही लागत, अशी पार्टी करू आपण. हो ना काकू, मी लय वेळची विचारच करून राहिली, कुठं जाव, मग पार्टी करावं का नाही करावं, पैसे नाही आहे. मग विचार केला, नाही म्हटलं तुरीच्या शेंगा वावरात. आणि उकडलेल्या तुरीच्या शेंगा लय दिवस झाले खाल्ले नाही आणि किती टेस्टी लागते. आणि वावरात जर पार्टी केली तर वा वा, काय विचारूच नका. आणि दुसरी आयडिया अजून आहे माझ्याजवळ. दुसरी आयडिया आहे हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. भाजी म्हटलं तर वावरात आहेच आणि हिरव्या मिरच्या काय कोणाच्याही वावरात भेटून जाते आपल्याला. फक्त घरून आपल्याला कांदे, तेल आणि मीठ नेणं आहे. मिरच्याचं तर टेन्शनच नाही, मिरच्या भेटून जाईल वावरात. आणि मग राहिलं ज्वारीचं पीठ, तर ज्वारीचं पीठ मग थोडं घ्या लागेल सगळ्याच्या घरून. घेऊन घ्यायचा म्हणा आपापल्या घरून 2-2 भाकरीचं पीठ. आणि भाकरीचं पीठ तर कोणाच्याही घरी राहतेच. हो जमते ना प्रीती, दोन्ही आयडिया चांगले आहे. काय म्हणतो मग तो? आता मी काय सांगू काकू, आता माझ्याजवळ आयडिया आहे, मी आली तुम्हाला सांगाले. तर करता काय म्हटलं पार्टी? खाली पिली आहे, चला चाललं जाऊ. तर तुम्ही सांगा कोणती पार्टी करायची आहे, ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी का बनवता का तिकडे मग तुरीच्या शेंगा उकडता? अहो ज्वारीचं पीठ काय आता कोणाच्या घरी राहते, नाही राहत, तर ते राहूच दे ना तो. मग अजून निघून गेल्यावर ज्वारीची भाकरी बनवा, मग पकवा. याच्यात मेहनत आहे. आणि तुरीच्या शेंगा आहे तर त्याच्यात जास्त मेहनत नाही आहे, फक्त वावरात जाणं आहे, तुरीच्या शेंगा तोडणे आणि उकडणंच आहे. मग तर टाइमपासच करणं आहे आपल्याला. हो आणि याच्यात काय जास्त म्हणजे मेहनत नाही आहे.
तर तुरीच्या शेंगा बनवू ना मग आपण. तुरीच्या शेंगा उकडू. बरं पक्का ना मग. पक्का पक्का आहे ना मग. हो ना, पक्कच आहे ना आमचं. आम्ही दोघी आहे तयार. आणि बबिताले घेऊन घेईन मी संग. म्हणजे आम्ही 3 आणि तू 1, 4. 4 जणी झालो आपण. बरं ठीक आहे ना. मी रुपाले आणि तिकडे मंदाताईले तयार करतो आणि आशालाही तयार करतो मी. त्या 3 जणी आहे म्हणजे आपण 4 आणि त्या 3 7 जणी होतो मग. 7च जण. इकडे आशाले म्हणतो. लताले नाही घेत काय? लताले घे ना. तिले काऊन नाही घेत? नाही बापा शांता काकू, तुमच्या पाया लागतो मी. पण लताबाईचं नाव नका घेऊ तुम्ही सध्याच. अमाय काऊन नाही घेत लताले? म्हणजे लता काय आपली मैत्रीण नाही होय काय? काकू होय ना, आपलीच मैत्रीण होय. पण काल आमच्या संग भांडली ते, तर माझी इच्छा नाही आहे तिला पार्टीत घेवायची. ते जर येईन तर मग आम्ही नाही येणार बा. आम्ही कॅन्सल करू मग तिच्या यानं. नाही हो, असं नाही करा लागत. झगडाही कळा लागते आणि मिळूनही राहा लागते. आता झगडा केला म्हणून काय बोलणारच नाही काय तुम्ही? नेहमीसाठी म्हणजे एकमेकीचं तोंड नाही पाहणार काय? एकाच गावात राहता, एकाच ठिकाणी बाजारात जाता, एकाच ठिकाणी कामाला जाता आणि म्हणता तिले नका घेऊ. घे जा, पण आता सध्याच नाही. आता कालच आमचा झगडा झाला ना, आज ते येईन. अजून मग मला पाहून ते तोंड हेकोडं करन आणि मग मी तिला पाहून तोंड हेकोडं करन. त्याच्यापेक्षा राहू द्या ना. तेही खुश नाही राहणार आणि आम्ही खुश नाही राहणार. दिवसभर फुकफाक केल्यापेक्षा राहू द्या. हप्ताभर थांबून जा, मग आम्ही बोलतोच. पण आता सध्याच नाही बोलत. मीच बोलन ना मग स्वतःहून लताबाई संग. मीच बोलन. भले ते नाही बोलणार माझ्या संग, पण मीच बोलन. बरं ठीक आहे बापा, नाही घेत तिले. बरं कर ना मग त्याला तयार. जाय मग लवकर तयार कर. लवकर जाऊ ना मग. लवकर जाऊ तर लवकर पार्टी करू. आणि एक तर आता 5:45 नाही वाजले तर दिवस डुबते. हो लहान दिवस आहे तर चला मग लवकर. 5 वाजता वापस येणं झालं पाहिजे. नाही तर काय मग संध्याकाळी गाई ढोरं येते तर घरी पाहिजे ना गाई ढोरं बांधायला. बरं ठीक आहे ना. त्याला काय 2 मिनिटात तयार करतो मी. तुम्ही तयार व्हा फक्त. घ्या लवकर सामान आणि चला मग. बरं चल मग चंद्रकला. मी घरी जातो आणि बबिताले सांगतो. आणि हे लेकरं शांताबाई लक्ष्मीले कोण पाहिन मग? हाय ना प्रकाशचे बाबा आज घरीच आहे तर त्याला पाहायला लावतो. तिले काय वावरात घेईन नाही थंडीचा. नाही तर काय मग ठेवतो मग घरी. राहते ना तशी ते? हो राहते ना, राहते त्याच्याजवळ राहते. तशी रडत नाही ना, आता मोठी आहे, लहान थोडी आहे. बरं चाल मग येतो. हो निघान तर लावजो मग मला फोन जावाच्या पहिले. ठीक आहे ना, लावतोच मी. अहो बबिता चालशील काय वावरात? काय काही काम आहे काय वावरात? नाही हो, काम घेऊन नाही आहे. आता प्रीती भेटली होती तर काकू म्हणते पार्टी करू. तर तुरीच्या शेंगा उकडू म्हणते वावरात. उकडलेल्या तुरीच्या शेंगा. असं येईन ना. कधी आजच जावं लागते काय? हो आत्ता तिकडे प्रीती गेली रुपाले आशाले आणि मंदाले सांगाले. तुम्ही म्हणते वहिनीले सांगून द्या आणि लवकर निघा म्हणते घरून. लवकर चाललं जाऊ म्हटलं. आणि लक्ष्मीले पाहते हे प्रकाशचे बाबा. बरं ठीक आहे नाही येईन नाही मी. तर एक काम कर, पार्टी आपल्याच वावरात आहे आणि तुरीच्या शेंगाही आपल्याच वावरातल्या आहे. तर गंज घेऊन घे मोठा. उकडाले गंज पाहिजेच. गंज ताट आणि प्लेटा घेऊन घे जो. आणि एक मिठाचा पुडा. दुसरं काय लागेल मग? दुसरं काय नाही, चमचा घेऊन घेईन. हो चमचा तर घ्याच लागेल. घे मग लवकर आणि लवकर जाऊ. तिकूनही लवकर यायचं आहे ना आपल्याला. 5 वाजता आलो पाहिजे घरी. बरं ठीक आहे नाही घेतो मी. शांता काकू झालं काय? चला पटकन या लवकर, निघालो आम्ही. हो येतो तुमच्याच मागं. झालंय काय गडे यायचं? चाल बबिता लवकर. हो आई थांबा 5 मिनिट. शांताबाई कुठं पार्टी करायची? इथंच? हो इथंच करू ना. हेच तर जागा मस्त आहे. मस्त गमती इथं. फुलं आहे, झाडं झुडं आहे. चांगलं गमते इथं. आणि जागाही आहे ना वापरायला मस्त. इकडच्या साईडनं चूल मांडू आणि इकडे पार्टी करू. इकडे पाय बरं मस्त जागा आहे ना बसायला. चटई टाकून तर मस्त बसणं होते. काय म्हणतो प्रीती, बरोबर आहे ना? हो काकू बरोबर आहे ना. करू ना, इथंच पार्टी करू. मस्त जागा आहे. आणि ह्या दोघी कुठं गेल्या? दोघी तिघी जणी रुपा आशा आणि मंदा कुठं गेल्या ह्या तिघी जणी? 2 जणी गेल्या गोटे आणाले चूल मांडासाठी. मंदाताई आणि आशा आणि रुपा गेली तुरीच्या शेंगा तोडाले. अमाय ताल्या बरोबर गेली. आवाजही नाही देत. एकटी तोडते काय बापा ते? बरं शांताबाई मग मी जातो आणि रुपाले शेंगा तोडू लागतो. बरं ठीक आहे ना, जाय मग. आई एक काम करतो ना, मी जातो शेंगा तोडाले आणि चंद्रकला मावशी काळ्या घेऊन येते इस्त पेटवासाठी. बरं ठीक आहे ना बबिता, चालते. आणि बाई प्रीती तू प्याचं पाणी घेऊन ये. ठीक आहे ना काकू, घेऊन येतो मी विहिरीवरून.
या मग तुम्ही आमच्या पार्टीत. कोणाकोणाला आवडते उकडलेल्या तुरीच्या शेंगा, या मग लवकर लवकर. बाई रुपा, ठेवले शेंगा उकळाले? उकळायला ठेवायच्या पहिले 2 पाण्यानं धुवायला पाहिजे होते ना बाई. धुवून काऊन नाही टाकले 2 पाण्यानं? शेंगा काय धुतले ना मावशी, 2 पाण्यानं धुतले आणि आता उकळायला ठेवले. हा काय, तेच म्हणत होती. धूल माती राहते ना तर धुवून टाका काही बनवायच्या पहिले. चांगलं काम केलं ना. आणि हे पाणी कमी नाही पडणार काय? पाणी टाक ना त्याच्यात. अजून टाकू काय मावशी पाणी? हो, अजून टाक ना पाणी. कमी झालं ना पाणी, अजून टाक. पाणी टाक आणि झाकून ठेव. मग मस्त पकन शेंगा. नाही तर मग पाणी कमी पडन तर कच्चा कच्चा लागन ना शेंगा आणि खावाले टेस्ट नाही येणार. हो बापा, कच्च्या शेंगा नका ठेवू. शांताबाई, रुपा, चांगल्यानं पकव जा तुम्ही दोघी जणी, नाही तर मग हगवण लागन आम्हाले. काकू काय म्हणते चंद्रकला काकू? हो, पकवतो ना आम्ही, चांगल्यानंच पकवतो. आणि रुपा पाय बरं किती काम करून राहिले. आणि तुम्ही 4-5 जणी मस्त बसल्या भुलाबाई वाणी. काम गिमं नाही करा लागत काय? रुपानं पाय बरं शेंगाई घेऊन आली, धुवून टाकले तिनं. चुलही मांडले, इस्तही पेटवला आणि आता शेंगाई ठेवले उकडाले. आणि तुम्ही फक्त गोष्टी करा, गोष्ट मेवानाचे. नाही हो शांताबाई, गोष्टी करतो आणि कामही करतो. आता आम्ही आलो तर कामं नाही केले काय? सगळे ना एक एक काम केलं. मीनं काड्या आणले अन प्रीतीनं पेवाचं पाणी आणलं अन मंदा अन आशानं गोटे जमा केले चूल मांडासाठी. अन बबितानं साफसफाई केली. हा काय, एक एक काम केलं आणि बसले आता एक एक काम करून. आणि ऑर्डर देता बरोबर पकवजन, पाणी टाकजन, कच्चे नको ठेवजन. या ना तुम्ही बी थोडेसे इकडे चुलीजवळ, तेव्हा समजन मग. हाय ना मावशी, इथंच आहे ना मी. काही मदत लागन तर सांग जा. याच्यात काय म्हणता, याच्यात तर मदत गिदत नाही लागत. पण याच्या पुढे जर आपण पार्टी वार्टी करू आणि मदत लागन तर तुलेच मी भाकरी टाकायला लावतो ना. भाकरी बनवायचं काम पडलं म्हणजे तुलेच बनवायला लावन. तू बनव जा आणि अशा भाकरी शेकन. चालते ना काकू, चालते आम्हाला. पकवन ना मी भाकरी पकवन. बाई रुपा, घे मग टाक त्याच्यात पाणी टाक आणि झाकून दे. हो मावशी. ये ना शांताबाई, बसलं पाय घ्या नाही दुखत काय? आली तेव्हापासून उभीच आहे. ये ना, बस ना इकडे, एवढी मोठी तर जागा आहे. बसा ना तुम्ही. या ना काकू, बसा ना इकडे. या, जागा आहे ना, तुमच्यासाठी जागा आहे, रुपासाठी जागा आहे. ये ना रुपा, बस ना. बापा, प्रीती काय होईये? बसल्या बसल्या दाणे काढणं चालू आहे घरच्यासाठी. हो काकू, आता टाइम आहे तर काढून घ्या दाणे. टाइम आहे ना आता. बसल्या बसल्या काढणं होते आणि गोष्टी होते. चंद्रकला, पाय हो किती हुशार आहे प्रीती. घर सोडत नाही तर ये पार्टीला या, कुठे या, घर संगच घेऊन घुमते वाटते. पार्टी करायला आली तर मस्त एन्जॉय करणं काय, ते दाणे काढत बसली. घरी गेल्यावर दाणे काढजो. आता संध्याकाळचा स्वयंपाक कायले बनवा लागते? बनवा लागन ना काकू, त्याच्यासाठी तर बनवाच लागन. आता आपण पार्टी करायला गेलो तर आपण तुरीच्या शेंगा खाऊ, पण घरी गेल्यावर भूक नाही लागणार काय आपल्याला? घरी जाईपर्यंत झडून जाते ना पोटातलं सगळं. नाही हो, असं कसं झडते? काम नाही, धंदा नाही. तुरीच्या शेंगा खाणार मस्त पोटभर आणि घरी जाणार. आणि जाता जाताच भूक लागन काय रस्त्यानं? आणि उरल्या सुरल्या शेंगा घेऊन जाऊ थोडे थोडे. नाही तर काय, घेऊन जाऊ ना सगळ्या जणी थोडे थोडे शेंगा. आई, आपल्यालाही स्वयंपाक बनवा लागन ना संध्याकाळी घरच्यासाठी. हो बनवा लागन, पण आताच काय टेन्शन घेतो तू? घरी गेल्यावर घरचं पाहू. आता इकडे आली तर इकडे मस्त एन्जॉय करतो. घरचं टेन्शन नको घेऊ. आपण बनवून देऊ ना काही, तिखट भात, बेसन भात, काही बनवून देऊ. काकू, मस्त काम आहे मग तुमचं. सासा सुनीचं पहिलेच प्लॅनिंग करून घेता ना काय बनवायचं आहे काय नाही, आणि मग देता म्हटलं भात बनवून. तर काय करा मग, एखाद्या दिवशी बनवून घ्या लागते. काय रोज रोज काय भाजी पोळी पाहिजेच काय? सकाळ संध्याकाळ एखाद्या दिवशी हलकं फुलकंही खावा लागते. हो ते तर आहे, खावा लागते ना. नाही तर काय मग, आता तुरीच्या शेंगा ते घेऊन जाईन थोडेसे आणि थोडंसं काही बनवा लागन घरी. नाही तर काय मग काकू, आपल्याला तर काही चालते. मला तर काही चालते. तुरीच्या शेंगा तर तुरीच्या शेंगा, भाकर तर भाकरच, भाजी तर भाजीच. पण आमची तर यायचं असं काम नाही आहे. सुकी भाजी बनवा तर म्हणते रस्त्याची बनवलेच काऊन नाही. आलूची चटणी बनवा तर म्हणते रस्त्याची बनव. आणि काही वालाच्या शेंगा म्हणा, मेथीची भाजी म्हणा, काही म्हणा तर म्हणते वरण बनवच. तर बरोबर आहे ना मग. आता तू मेथीची भाजी बनवशील तर वरण नाही पाहिजे काय? तसं नाही आहे काकू, कधी कधी आपण सुकी भाजी ना पोळी खाऊन घेतो. पण माईच्या बुवाचं काम असं आहे का त्याला रस्त्याचीच भाजी पाहिजे.
तेव्हा त्याले जेवण केल्यासारखं वाटते. नाही तर म्हणते माया पोटच नाही भरत म्हणते, सुक्या भाजीनं रस्सा बनवत जा म्हणते माझ्यासाठी. आलूची चटणी बनवा तर मला म्हणते रस्स्याची बनव म्हणते, चटणी नको बनवू. सांगा आता. हो हो, ते तर आहे. नाही जात कोणाकोणाची भूक. हा, नाही जात. बाई रुपा, पाय ना, पकल्या असेल ना तुरीच्या शेंगा. लय वेळ झाला ना आता, पकल्या असेल. खाऊन पाय ना 2-4 शेंगा. मीठ बरोबर आहे काय तर पाहून घे, आणि मीठ लागत असेल तर टाकून दे. मीठ टाकून दे आणि अजून टाकू दे मग 5 मिनिट. ठीक आहे ना मावशी, खाऊन पाहतो मी 2-4 तुरीच्या शेंगा आणि सांगतो मग. बरं. शांता मावशी, पकल्या तुरीच्या शेंगा आणि मीठही बरोबर झालं, कम नाही ना जास्त नाही. हा काय, तू एक काम कर, आता इस्त कम करून दे. मग आता इस्त नको लावू. हो हो, आता इस्त नको लावू ना, ते एकदम गल होऊन जाईल तुरीच्या शेंगा. कमी कर आणि गंज चुलीवरच राहू दे, नाही का शांताबाई? हो राहू दे ना, काही नाही होत त्याला, फक्त इस्त कमी कर. बरं ठीक आहे ना. आई देऊ काय मग सगळेले शेंगा? देऊ गरम गरम खावाले? दे ना, दे. आणल्या ना प्लेटा? हो आई, आणल्या ना प्लेटा, देऊन देतो मग सगळेले. हो हो, जाय मदत करू लाग रूपाले, जाय मग. हो आई. शांता मावशी, किती जणी आहे आपण? अहो आपण काय, आम्ही 2 आणि 2 4 आणि 5. आम्ही 5 आणि तुम्ही 2, 7 जणी आहे. 7 प्लेटा बनवा, 7. बरं ठीक आहे प्रीतीताई. किती प्लेट आहे या? 1 2 आणि 3, 5 प्लेटा. आणि रुपाताई तुम्ही त्याच्यातच घ्यान काय? हो वहिनी, याच्यातच घेतो ना मी. आता काय रे भाडे भरवता, याच्यातच घेईन मी. फक्त 1 प्लेट बनवून या. बरं, झाल्या 7 प्लेटा. वहिनी लवकर द्या आम्हाला, माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं. असं वाटते कधी खातो ना कधी नाही. आणा ना लवकर आणा, माझ्या पण पोटात कावडे बुमलून राहिले. हो ना प्रीतीताई, देतो. रूपा ये ना इकडे, खाली कोण बसले? वहिनी, मावशी, या ना, खाली कोण बसल्या तुम्ही? चटईवर या ना, इकडे बसा. हाय ना एवढी मोठी जागा. बसा ना आता. काय होते खाली बसलाय तर? काय खराब थोडी होऊन राहिले कपडे? नाही शांताबाई, ह्या गातीत कुठं होते कपडे खराब? पावसाळ्यात होते बा, चिखल विकल राहते तर. हिवाळ्याचे नाही होत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तरी धूळवड बसते कपडेले, पण हिवाळ्यात नाही होत. हिवाळ्यात हात पाय खराब होते आणि तोंड खराब होते, या थंडीच्यानं उलून जाते ना. नाही तर तसे कपडे वपडे नाही खराब होत. वाव, किती मस्त पकल्या शेंगा काकू. पाहूनच पा, किती मस्त पकल्या शेंगा. आणि खाल्ल्यावर किती टेस्टी असेल नाही? खाऊन पाय ना मग, अशा खाऊन पाय आणि सांग किती टेस्टी लागून राहिल्या शेंगातनं. हो बा, आता मायानं जास्त काही थांबणं नाही होऊन राहिलं. मी आता करतो सुरुवात आणि तुम्ही करा. वाव काकू, किती टेस्टी लागून राहिल्या शेंगा. लय टेस्टी लागून राहिल्या. खा ना मग. खाय, मस्त खाय, पोटभर खाय. आणि अजून लागन तर अजून घे जो. लय मोठ्या शेंगा उकडल्या. घेईन ना काकू, लागन तर घेईन. खरंच सांगतो काकू, आपण जर गावात पार्टी केली असती ना आता, तर एवढी मजा नसती आली आपल्याला. हो, वावरात मस्त हे जिकडे पातिकडे हिरवगार आणि थंड थंड वातावरण, पशु पक्षी, चांगलं वाटते पार्टी करणं. आणि गावात काय तेच लेकराचा कल्ला बाजार. पार्टी करायला जा तर तिथे बरोबर पार्टी नाही करू देत. आई हे पाहिजे, नाही भूक लागली, नाही ताड लागली. लेकराचं चेंगेंगच राहते आपल्या मागत. नाही तर काय, माणसाचं बरं राहते बापा. माणसाले लेकरं नाही पाहा लागत. कुठेही जा, नो टेन्शन. पाहूनपणा जाईल तर लेकरं आपल्याच मांग. त्याले आंघोळ करून द्या, त्याचे कपडे धुवा, त्याले जेवायला द्या, आपल्याच मांग राहते ना. आणि माणसाचं काय, पाहूनपणा जाईल तरी ते मस्त मोकळेच राहते. म्हणजे घरी राहा तर घरी लेकरायचं करा, आणि पाहूनपणा जा तर तिथेही लेकरायचं करा. हो, नाही तर काय, आपल्याला चांगल्यानं राहायलाच नाही भेटत. जेव्हा लेकरं मोठे मोठे होईल तेव्हा राहायला भेटन बापा चांगल्यानं. आता सध्या लहान लेकरं आहे तर करा लागते आपल्याला. लेकरं मोठे होईन तर कामं नाही करा लागणार काय? मोठे होईन तरी त्याचे कपडे धुणं आलेस, तरी त्याच्यासाठी स्वयंपाक बनवा लागतेस. एवढं आहे का फक्त त्याला चारून नाही द्या लागत? नाही तर ताट वाढून तर द्याच लागते. तसं नाही आहे काकू, पण पोरी बारी कामं करू लागते. आपण स्वयंपाक बनवतो, आपण समजा भाजी बनवली तर त्या पोळ्या बनवून घेते, ताट वाढून देते आपल्याला. बाई पाणी आण तर पाणी देते. ऐकते कामं. पण पोरं नाही ऐकत. पोरं कोणतेच कामं नाही करत. आपण तरी कामाला गेलो तर पोरी बारी घरी कामं करून ठेवते. आई कामाला गेली बा तर घर झाडण, भांडे घासन, भात बनवून ठेवन, नाही तर भाजीच बनवून ठेवन, नाही तर पोळ्याच बनवून ठेवन. पण काही ना काही तर करून ठेवते. पण पोरं काही नाही करून ठेवत. उलटे भांडे लय मोठे भरून ठेवते टोपलीवर. हो, ते तर आहे. ज्याले पोरी आहे त्याचे काम हलके होते, पण ज्याच्या घरी पोर आहे ते नाही करत. पण करणारे पोरही करते, करणारे पाहिजे.
शिकवा लागते शांताबाई पहिलेपासूनच. हे कर रे बाबू, ते कर रे बाबू, हे आण रे बाबू, हे ने रे बाबू. हा, सगळे कामं शिकवा लागते, तेव्हा शिकते पोरं बाराई. आता करत नाही का काही काही पोरं? करते ना, करते नाही तर काय मग. शांता काकू घ्या म्हटलं खा तुरीच्या शेंगा, नाही तर गोष्टीच करत बसाल. खातो ना, खातो ना. आणि मित्रांनो, तुम्ही पण या आमच्या तुरीच्या शेंगाच्या पार्टीत. लय मोठे शेंगा उकडून ठेवले आम्ही, गंजभर शेंगा. या मग, हा तुम्ही पण लवकर. चला मग, आता मी मस्त पार्टी एन्जॉय करतो आणि घरी जातो. आजचा व्हिडिओ इथंच थांबू मग. भेटू मग उद्या नवीन भागात. धन्यवाद.